आणि इंग्रजांच्या हातात पुणे पडलं. शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकला. आपण बघितलं की कसं स्ट्रॉंग नेतृत्व नसलं की प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःला नेता समजतो. तसंच आपले सगळे जहागीरदार हे स्वतःला राजा समजायला लागले आणि त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला डिवाइड अँड रूल करून. त्यांचा एक खूप चतुर माणूस एल्फिन्स्टन हा पुण्यामध्ये आला 1811 मध्ये. एल्फिन्स्टनच्या नावाने मुंबईमध्ये स्टेशन होतं, कॉलेज आहे. पुण्यात पण एल्फिन्स्टनच्या नावाने रस्ता आहे, तोच हा एल्फिन्स्टन. त्यांनी खूप हुशारीने या सगळ्या जहागीरदारांमध्ये भांडण लावण्यामध्ये आगीत तेल टाकण्याचं काम केलं. प्रत्येकजण आपलं संस्थान वेगळं असं मानायला लागला आणि त्याच्यातच मराठा साम्राज्याची हानी झाली. बडोद्याचे गायकवाड आणि पेशवा यांच्यामधला वाद तर इतका वाढला की बडोद्याचे जे एक वकील होते गंगाधर पंत, त्यांचा पंढरपुरात खून करण्यात आला आणि त्याच्यासाठी त्रिंबकजी डेंगे यांना इंग्रजांनी अटक केली आणि ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं. त्रिंबकजी डेंगे त्या तुरुंगातनं कशी तरी मिरॅक्युलसली सुटले आणि ते सुटून त्यांनी नंतर भिल्ल, रामोशी, मांग आणि इतर जाती जमातींच्या लोकांशी मिळून एक सैन्य तयार केलं. बाजीराव पेशवा नालायक जरी असला तरी त्याला थोडंसं उशिरा कळलं की सगळ्या संस्थानिकांना एकत्र आणलं पाहिजे तरच मराठा साम्राज्य वाचेल आणि त्यांनी यासाठी प्रयत्न चालू केले. अनेक पत्र हेर हे इंग्रजांनी पकडले, पण तरीही पेशव्यांनी सैन्य भरती चालूच ठेवली. अशातच 1817 मध्ये पुण्याला एक वेढा पडला आणि त्याचा एक तह करण्यात आला. त्याच्याप्रमाणे बाजीरावला आपलं सैन्य खूप कमी करावं लागलं, पण स्वसंरक्षण म्हणून त्यांनी सैन्य भरती चालूच ठेवली. 1817च्या दसऱ्याला एक मोठा सैन्य जमाव पुण्यात झाला. त्याच्यानंतर मात्र इंग्रज मराठा युद्ध हे निश्चित झालंच. पहिली चकमक झाली, पहिली लढाई झाली ती खडकीला 5 नोव्हेंबर 1817 साली. त्यात मराठ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालं, पण लढाई जी बऱ्याच सोर्सेसमध्ये सांगितली जाते की ही इंग्रज अगदी इझिली जिंकले तशी काही नव्हती, साधारण अनिर्णित होती. इंग्रजांचं स्वतःचं 50,000चं नुकसान झालं असं त्यांच्या रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या पुढची लढाई झाली 15 आणि 16 नोव्हेंबरला येरवडा येथे. ती पण साधारण इंग्रजांच्या बाजूने झुकलेली होती, पण तरी अनिर्णित होती. पण त्याच्यामुळे पेशव्यांना पुणे सोडून जावं लागलं आणि इंग्रजांच्या हातात पुणे पडलं. शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकला. पुढे ठरलं असं की पेशवे आणि छत्रपती एकत्र येतील आणि पुढे जाऊन गोदावरीच्या तीरावरती शिंदे आणि होळकरांचं सैन्य पण त्यांना येऊन मिळेल असा प्लॅन होता. पण तो प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही झाला हा नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.